18 तारखेला राजेंद्र राऊत राज्यात विक्रम करणार। विजयी विक्रमी मतधक्क्याचे शिक्कामोर्तब 18 जूनलाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा ठाम दावा। विधान परिषदेची निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचलेली असतानाच महायुतीने विजयाचा दावा अधिक ठामपणे मांडण्यास सुरुवात केली आहे। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बार्शीचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयाबाबत मोठे विधान करीत येत्या 18 तारखेला राजेंद्र राऊत राज्यात विक्रम करणार आहेत। ते विक्रमी मताधिक्याने विजयी होतील यात कोणतीही शंका उरलेली नाही। ही निवडणूक आता केवळ औपचारिकता असून 18 जूनला त्यावर शिक्कामोर्तब होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वाढते संख्याबळ, कार्यकर्त्यांची मजबूत यंत्रणा आणि विविध स्थानांवर मिळत असलेला पाठिंबा यामुळे राजेंद्र राऊत यांच्या विजयाबाबत महायुतीचा आत्मविश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र आहे। मात्र विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करतानाच पालकमंत्री गोरे यांनी कार्यकर्त्यांना संयम आणि सतर्कतेचा संदेशही दिला आहे। निवडणुकीत कोणत्याही प्रतिस्पर्धाला कमी लेखायचे नसते। आमच्याकडे आवश्यक संख्याबळ असले, विजयाची सर्व गणिते अनुकूल असली तरी शेवटच्या मतदानापर्यंत प्रत्येक मतासाठी आमचा प्रयत्न सुरूच राहील। आमची लढाई शेवटच्या मतापर्यंत असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। गोरे यांच्या या वक्तव्यामुळे विधान परिषद निवडणुकीतील राजकीय वातावरण अधिक तापले असून बार्शी तालुक्यात महायुतीच्या गोट्यात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। पालकमंत्री गोरे यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीने विजयाचा आत्मविश्वास उघडपणे व्यक्त केला असून 18 जूनच्या निकालाकडे आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे। राजेंद्र राऊत राज्यात विक्रमी मताधिक्याची नोंद करतील असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतील राजकीय उत्सुकता आणखीनच वाढू लागली आहे। राजाभाऊ हे राज्यामध्ये विक्रमी मताने निवडून येतील याच्यामध्ये कुठली शंका राहिलेली नाही। ही निवडणूक आहे, ही निवडणुकीची औपचारिकता आहे, ती औपचारिकता 18 तारखेला कंप्लीट होईल आणि राजाभाऊ विक्रमी मताने निवडून येतील। परंतु कुठलीही निवडणूक ही काळजीपूर्वक आणि कुणालाही कमी न लेखता शेवटचं मतदान होईपर्यंत बघायची असते आणि ती भूमिका ठेवून आम्ही काम करतो। त्याच्यामुळं आमच्याजवळ किती मतं असतील ते प्रत्येक मत आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही काम करतो। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की राजाभाऊ आमदार झालेले आहेत, फक्त विषय आहे की लीड कितीचा आहे त्यासाठी आमची मेहनत चालू आहे।